आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। नागपूर विमानतळावरून 8 कोटी 81 लाखांचं ड्रग जप्त, सापळा रचत सीमाशुल्क विभागाची कारवाई, एक आरोपी ताब्यात। परभणी लोकसभेत 42 उमेदवारांचे अर्ज दाखल, आज अर्जांची छाननी, तर 8 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 48 भरारी पथकांची नियुक्ती, आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नियुक्ती। धाराशिवमधील तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमेनिमित्त अतिरिक्त बसेसची व्यवस्था, बस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। नाशिकच्या दिंडोरीत 4 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन, साखर कारखान्याचे संचालक आणि कर्मचाऱ्यांकडून गळीत हंगामाची सांगता। 2 दिवसांपूर्वी वाशिम, कारंजा आणि मनोरा बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत, मात्र रमजान ईदमुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमधील व्यवहार आज बंद राहणार। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये उन्हापासून केळींना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, वाढत्या उष्णतेचा केळी पिकाला फटका न बसण्याची उपाययोजना।